संप्रदायामध्ये जय नाही, लक्षात ठेवा. जय म्हणल्यामुळं काही नरकात जावं लागत नाही, पण पद्धत नाही. आमची फडकऱ्यांची पद्धत आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, फुल टॉप. परत पुढं काही नाही. करा नारायणा, करा नारायणा, माझ्या दुःखाची खंडना. वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. पाळवून या लळा, आता पाववावे फळा. वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. तुका म्हणे दीन, तुका म्हणे दीन, त्याचा हरतिया क्षीण. वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. पांडुरंगा करू नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या. कृपा दाने कथेचा विस्तारू, कृपा दाने कथेचा विस्तारू, कृपा दाने कथेचा विस्तारू. कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कर्पूर गौरम करुणावतारम, संसारसारम भुजगेंद्रहारणं. सदा वसंतं दुर्यवस्याल वंदे, भवं भवानी सहितं नमामि. तुम्ही विश्वनाथ, दीनरंकम यानाथ. कृपा कराल ते तोडी, पाया पडिलो बराडी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. सेवे लागी सेवक झाला. लागलो निज चरणा, लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणा. तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा. स्वामी तुकया यावरी न करावा अवजेरू, यावरी न करावा अवजेरू, यावरी न करावा अवजेरू. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेरो, यावर न करावा वेरो, यावर न करावा वेरो. का नारायणा, माझ्या दुःखाची खंडना. वृत्ती राखा पायापाशी, वस्ती धरोनी मानसी. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. भगवंताची प्रार्थना करणारा अभंग आहे. प्रार्थनेचा विषय आहे, माझ्या जीवनातलं दुःख संपावं. असा कोणता प्राणी जगामध्ये आहे की ज्याला दुःख नाही? नाही. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना असा प्रश्न विचारलेला आहे, सुखाय कर्मानी करोती लोको. सगळे लोक कोणतंही कर्म
सुखासाठीच करतात. पण दुर्दैवानं न तै सुखम वा अन्नदुपारमंबा, सुखाची त्यांची गाठ पडत नाही आणि दुःख त्यांचा पाठलाग सोडत नाही. विंदेत भूयस्ततएव दुःखम, परत परत दुःख येतं. किमत्रयुक्तम, ह्याचं काय कारण आहे आम्हाला सांगा, असा प्रश्न आहे. पाहिजे आहे दुःख सुख, नको आहे मिळत नाही सुख सुख आणि सुटत नाही उलट का? ज्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर मिळालं पाहिजे. ते उत्तर त्या प्रश्नाचं मिळत नसेल तर समजायचं कृतीमध्ये काहीतरी दोष आहे. बैल जर चालला तर बैल सहज चालला तर ताशी 8 किलोमीटर चालतो सहज. उंट 12 किलोमीटर, बरं का, उंटाचा वेग जास्त आहे. बैल सहज चालला तर 8 किलोमीटर. मग एक बैल सकाळी 7 वाजता दुंपला, संध्याकाळी 7ला सोडला, 12 ते 100 किती गेला पाहिजे? पण 100 किलोमीटर गेलाच नाही. जिथं बांधला होता तिथं सोडला. कुठला बैल सांगा? अगदी बरोबर आहे, तेल्याच्या. आता तेलाचा घाणा नाही, पण ऊसाच आहे. तेलाच्या घाण्याचा बैल 12 तास चालतो, पण मार्गक्रमण करत. आता शब्द आहे का? त्याच्या जीवनाला गती नाही का प्रगती नाही? गती नाही का प्रगती नाही? प्रगती आहे. आपलं तसंच झालं आहे. आपल्या जीवनाला गती आहे पण प्रगती. म्हणून पाहिजे आहे सुख, नको आहे दुःख. पण सुख मिळत नाही आणि दुःख पाठ सोडत. हा गा काय रोग, काय रोगी. रोगी माणसाला रोग आवडतो का? मला डायबिटीज आवडतोय का? तुम्हाला आवडतोय का? देऊ का माझा तुम्हाला? रोग्याला रोग आवडत. हा गा काय रोग, काय रोगिया. आवडे दरिद्र दरिद्रिया. दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडतं का? गरीब माणसाला गरिबी आवडते का? कीर्तन बसल्या लोकांनी हात वर करा, कुणाकुणाला गरिबी पाहिजे. बहुतेक कोणाचाच हात वर होणार. गंमत सांगू का? तुम्हाला सांगणाऱ्या बुवांना गरिबी नको तर तुमचं काय घेऊन बसलं? दाढी मोठी, दाढी मोठी, बॉडी मोठी, माडी मोठी, लेडी मोठी, एपडी मोठी, लपडी मोठी. मी तिकडे जात नाही. गरिबी कोणाला आवडते, कोणाला आवडत. तुम्ही फासणार आहे बरं का, तुम्ही सगळे फासणार आहे बघा. तुम्ही गरिबी कोणाला आवडत, गरिबी कोणाला आवडत. पण आपलं नाव दारिद्र्यरेषेखाली असावं असं कोणा वाटतं? दारिद्र्य आवडत पण नाव कुठं असावं? अंगाचं. आपण म्हातारं व्हावं का? व्हावं का? हो नाही. हाफ तिकीट व्हावं का नाही? व्हावं. आपण हलक्या जातीतलं असावं का? असावं का? पण आपल्याला आरक्षण असावं का नाही? ही सरकारची जात आहे.
आपला विषय आहे, रोगी माणसाला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत, पण भोगावं लागतं. आमच्या पुढं एक गाडी गेली, आम्हाला ओव्हरटेक करून. त्याच्या मडगाडवर लिहिलं होतं, आत्ता कसं वाटतंय. मला काय कळलं नाही. मी ड्रायव्हरला विचारलं काय होतं त्याचा अर्थ. ड्रायव्हर म्हणला, त्याला असं म्हणायचं आहे, मी तुम्हाला ओव्हरटेक केला, आता कसं. आम्हाला ओव्हरटेक करण्याच्या नादात पुढं होता पूल, त्याच्या काही लक्षात आला आणि पुलाचा जजमेंट चुकला आणि तो सरळ पुलाच्या खाली गेला आणि चारही पाय वर करून पडला. तरीसुद्धा गाडी तसंच लिहिलं होतं काय. आता कसं. आपला विषय काय, मनुष्य देवळाकडं का जातो, देवाकडं का जातो मनुष्य. रोगी पेडला धावे वैद्याची आगरा, रोगी पिल्ला धावे वैद्याची आगरा, धावे वैद्याची आगरा, रोगी पिल्ला धावे वैद्याची आगरा. दुःखाच्या परिहारा आपोलिया, दुःखाच्या परिहारा आपोलिया, दुःखाच्या परिहारा आपोलिया. रोगी कुठं जातो, वैद्याकडं. पेशंट कुठं जातो, डॉक्टराकडं. आशील, बरोबर आहे ना. आशील कुठं जातं, वकिलाकडं, बरोबर आहे तुमचं. घर बांधणारा कुठं जातो, इंजिनिअरकडं. दुःखी मनुष्य कुठं जातो, दुःखाचा परिहार या अभंगामध्ये तुकोबराची विनंती आहे. कोणती विनंती आहे, करा नारायण. लक्षात ठेवा, दुःख फक्त आपल्याला नसतं, दुःख संतांनाही असतं. सुख फक्त आपल्याला नसतं, सुख संतांनाही. फक्त सुखाची कल्पना आणि दुःखाची कल्पना या बाबतीत आपल्या आणि संतांचा फरक आहे. आपली सुखाची कल्पना काय आहे सांगा. ल्यावे प्यावे खावे असावे, असावे, सदैव चांगलं ल्यावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, सप्त्यात चालणारं बरं का. उसाचा, लिंबाचा, दूध, नारळाचं, चिक्कूचा, मोसंबीचा, नाहीतर चाल दुसरीकडं. आपली कल्पना काय, ल्यावे खावे बरे, असावे सदैव. आपली सुखाची कल्पना आहे चांगले चांगले भोग असावेत. आता भोगाची कल्पना बघा, काय कल्पना भोगाची बघा. केस पांढरे असावेत का काळे असावेत, काळे असावे. केसाला कलप लावा का न लावावा, न लावा. केसाचा भांग पाडावा का न पाडावा, पाडावा. टाईल करावी का न करावी. केस काळे असावेत, त्याचा भांग चांगला पडावा आणि तेवढ्यासाठी टक्कल पडू. भोग चांगले असावेत. काल बासुंदी जेवण आहे ना, कीर्तन झालं, कीर्तन झालं, सर्वांना जेवण आहे. हा सप्ताह वेगळा आहे. बारामती भागामध्ये जेवढे सप्ते होतात त्याच्यामध्ये या सप्त्याचं वेगळं पण वेगळं आहे. तुम्हाला मार्क आहेत, काही काळजी करू नका. तुमचं बरोबर आहे ते सांगेन बरं का. तुमचं काय चुकतं आहे ते बी सांगेन ना. वा. हां, आत्ता नाही, कीर्तन झाल्यावर. कीर्तन झालं, जेवण. गुलाबजाम खावेत, चक्का खावा, बासुंदी खावी, मैसूर पाक खावा,
बालुशाही खावी तेवढ्यासाठी साखर वाढू हा असं आहे. कल्पना आहेत कल्पना कशाच्या? सुखाच्या. दुःखाच्या काय? दुःखाच्या काय? मरला की दुःख व्हावे. मला दुःख कधी होऊ नये. आमच्या घरातला पाळणा जोरात हलावा. दरवर्षी लोकसंख्येत भर पडावी. बरोबर आहे ना? वेल कुठं लावावा? वेल वेल मांडवावर लावा आणि वेलानं मांडव कोसळून पडावा. आहे का नाही इच्छा? इच्छा आहे. वाढावे संतान, घरी व्हावे. आपल्या सुखाची कल्पना काय आणि आपल्या दुःखाची कल्पना काय? शास्त्र सांगतंय अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम. जे इंद्रियांना अनुकूल आहे त्याला काय म्हणावं? सुख म्हणावं. आणि प्रतिकूल आहे त्याला काय म्हणावं? दुःख. आता गंमत बघा, ह्या व्याख्यात का नाही, ह्या व्याख्या बोचट आहेत. ह्या व्याख्या शाश्वत नाहीत, बोचट आहेत. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम. आता गंमत बघा, तुम्ही उन्हातनं आला, तुम्हाला ताण लागली, आम्ही एक तांब्या भरून पाणी दिलं, तुम्हाला काय झालं? तांब्यावर पाण्याचं काय झालं? सुख झालं. बरोबर? तुम्ही कपडे काढली, आंघोळीला गेला, पोहायला येत नव्हतं, विहिरीत पडला, बुडला आणि विहिरीत पडून बुडल्यावर काय म्हणायचं? पाण्यात बुडला म्हणायचं का सुखात बुडला म्हणायचं? ताणलेल्या माणसाला एक तांब्या पाणी म्हणजे सुख आहे ना, तर बुडलेल्या माणसाला तळ्यातलं पाणी म्हणजे सुख आहे का दुःख आहे? घोटाळा बघा, लय चुकतंय. कीर्तन बसलेल्या सगळ्या लोकांना सांगा, सगळ्या, तंबाखू कडू आहे का गोड आहे? खावा तुम्ही, खायची का अडचण नाही. कीर्तनदार खाणारच आहे, तो प्रश्न. कडू आहे का गोड आहे? कडू आहे. कशावरनं? आम्हाला जर दत्ता महाराजांनी पोहे दिले तर आम्ही त्यांना काय म्हणतो? पोह्यावर जरा शेव टाका म्हणतो का नाही? तुम्हाला जर पोहे दिले तर तुम्ही म्हणत जा ह्याच्यावर जरा तंबाखू टाका म्हणता का? तंबाखू खाणाऱ्या माणसालाही माहीत आहे तंबाखू चांगली तरी तो खातो. सिगारेट ओढणाऱ्या माणसाला माहीत आहे सिगारेट कडू आहे तरी तो ओढतो. दारू पिणाऱ्या माणसाला माहीत आहे दारू कडू आहे तरी तो. कुठे गेली व्याख्या? आपली व्याख्या काय? अनुकूल वेदनीयम सुखम. तंबाखू प्रतिकूल आहे, सिगारेट प्रतिकूल आहे, दारू प्रतिकूल आहे. वाटते का? नाही वाटत. म्हणून आपल्या सुखदुःखाच्या कल्पना खऱ्या नाहीत, आपल्या कल्पना बोचट आहेत. खरी सुखदुःखाची कल्पना काय सांगा? सुखदुःखाची खरी कल्पना संतान आहे. संतान जर विचारलं तुमचं सुख कोणतं तर संत सांगतात तुका म्हणे माझे हेची सर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आवडली
आवडीने श्रीमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुका म्हणे माझे ती सर्व सुख आपली सुखाची काय कल्पना आहे विषय. संतांची काय कल्पना आहे? संतांची कल्पना आहे पाहिन श्रीमुख आवडी तुका म्हणे काही नमो तुझे पायी सुख डोळे भरून या त्याची मज सुख. संतांची कल्पना आहे तुझी आवड निर्माण झाली की सुख. मग दुःख कोणतं? देवाची आवड हे जर संतांचं सुख आहे तर संतांचं दुःख कोणतं? आता चाल आहे का? चाल अशी म्हणावी का लोकांना न सांगता अर्थ कळायला पाहिजे. त्याला म्हणायचं चाल. बघा मी म्हणतो पडिले दूर देशी मज आठवे मानसी नको नको हा. संतांचं दुःख. संतांचं दुःख भेटी लागी जीवा लागली भेटी लागे जीवा लागले ते भेटी लागे जीवा लागले ते मी काय सांगितलं हे प्रमाण म्हणल्याबरोबर लक्षात काय येत आहे? या प्रमाणामध्ये दुःख आहे म्हणून चाल लावावी लताबाईंनी. आपलं काम नव्हतं. आपण चालीचे नाही, आपण चालीचे आहोत. विठ्ठला लताबाई गेल्या पण अमर होऊन गेल्या. भेटी लागे जीवा लागली
कशी चाल पाहिजे? चाल आहे का? कशी पाहिजे चाल? दिवाळीच्या लेकी असावं चाल म्हणणाऱ्यांना भान पाहिजे. लक्षात ठेवा, मी आता विस्तार करत नाही, पण चालीमध्ये पहिला स्वराचा अपमान आहे. कशाचा? दुसरा शब्दाचा अपमान आहे. तिसरा तत्वाचा अपमान आहे. चौथा रसाचा अपमान आहे. पाचवा भावाचा अपमान आहे. तर काय काय सांगू? हे सगळं सांगायला लागलो तर 9 वाजतील. स्वराचा अपमान. आमचा स्वर आहे का? तो का म्हणे गुण चंदनाचे चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी चंदनाचे अंगी. काय म्हणलं? तू का म्हणे आमचं बरं का सर, आमचं, तुमचं नाही. तुमचं कसाचं सांगतो? तो का म्हणे गो तो का म्हणे गो तो का म्हणे गु भरून धू. कशाचा अपमान आहे? स्वराचा. शब्दाचा सांगतो. आता आलंय नंतर तर सांगतो ऐका. शब्दाचा अपमान. शब्दाचा अपमान कसा आहे? तुकया बंधू म्हणे देवा. पुढं काय? शब्द तुकाची. आम्ही कसं म्हणतो ऐका. आम्ही कसं म्हणतो? शब्द तुकाची राखावा. तुम्ही कसं म्हणता? शब्द तुकाची राखावा. शब्द तुका शिरा खावा. माझा रंग तुझे गुणी. कसं म्हणणार? कसं म्हणणार? म्हणे असं नाही. कसं म्हणलं पाहिजे? म्हणे नामयाची जनी. तुम्ही कसं म्हणता? म्हणे नाम याची. शब्दाचा अपमान आहे. ऐका. तत्वाचा अपमान. तत्वाचा. तत्व काय? गोपाळ चोरीला गेले आणि भगवंताने सांगितले हळूहळू कोणी कोणाशी. तत्व पाळवायचे. तत्व ऐका. कोणतं? हे प्रमाण कसं म्हणलं पाहिजे? हळूहळू चला कोणी कोणाशी. हां, तुम्ही कसं म्हणता? तुम्ही कसं म्हणता? हळूहळू चाला कोणी कोणाशी. अरे का बोललो की बावळ्या. जाऊ द्या. माझा विषय कुठं आहे? माझा विषय कुठं आहे? महिला मंडळ. भेटी लागी लागली. आपल्या सुखाचा विषय काय? विषय. आपल्या दुःखाचा विषय काय? विषयाचं प्रतिकूलत्व. संतांच्या सुखाचा विषय काय? भगवान परमात्मा. सुख वसे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई. संतांच्या दुःखाचा विषय काय? काय विषय?
पडिले. तुका म्हणे अंतराय देवी काय जिने. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडणं म्हणजे संतांचं दुःख आहे. हे कळालं पाहिजे, लक्षात ठेवा. पंची पंख बिना, पंखाशिवाय पक्षाला किंमत. हस्ती दंत बिना, दाताशिवाय हस्तीला किंमत. नारी पुरुष बिना, पतीशिवाय स्त्रीला किंमत. महिला मंडळ, माझ्या डोक्याची कल्पना आली बरं का. खेडेगावातल्या बाईचा मालक गेला तर आम्ही सावडायला जातो. सावडायला जायचं त्या दिवशी बाई खरी विधवा बरं का, खरी विधवा. माती सावडली की बाईला थोडा उतरावा लागतो. मंगळसूत्र, कुंकू, जोडवं. बाई लय रडती भयान, कारण तिला माहीत आहे आज माझं सौभाग्य खरं गेलं. महिला मंडळ, माझ्या डोक्यात कल्पना आली बरं का. कोणती? पुण्यातली बाई कशी रडती. कुंकू पुसायचं आहे, लावलंच नाही. जोडवं काढायचं आहे, घातलंच नाही. मंगळसूत्र जोडायचं आहे, बांधलंच नाही. झालं का? कुंकू पुसायचं आहे, लावलंच नाही. घ्या. एका मोठ्या साखर कारखान्याचा चेअरमन मेला. त्याच्या बायकोला भेटायला गेलो बरं का. कल्पना काय सांगा. आम्ही भेटायला गेलो, तिथे बी क्यू बरं का. आम्ही वेटिंगला होतो, वेटिंगला. पहिली माणसं जाऊ देत. आम्ही आत गेलो. आत गेल्यावर कल्पना काय, बाई मोठ्यानं, तात्या तुम्ही आला का. आणि मग आपण दोन शब्द, अशी कल्पना ना. अहो ती बाईच रडणं काय बोंबलतं का काय करा. ती बाई आमच्या पुढं खुर्चीवरून बसली. एक नाही, दोन नाही, 5 मिनिटात नमस्कार केला, येतो या. तेव्हापासून कानाला खडा लावला. म्हणलं पुढारीच्या बायकोला कधी भेटायला जायचं. माझा विषय काय? माझा विषय आहे नारी पुरुष बिना. जैसे पुत्र पिता बिनु हीना, वैसे पुरुष हरिनाम बिना. नदी नीर बिना, पाण्याशिवाय नदीला किंमत. धेनू क्षीर बिना, दुधाशिवाय गायला किंमत. धरती मेहू बिना, पावसाशिवाय जमण्याला किंमत. जैसे तरुवर फलबिनहीना. वृक्ष मोठा आहे पण त्याला फळ नाही. अशोकचं झाड 3ऱ्या मजल्याला लागलंय काय, पण त्याला कोणी कुपाड केलेलं. आणि टामाचं झाड एवढंच आहे. वैशाली, रुपाली, आता अजून काय, एवढंच झाड आहे. केवढी राखण. शितनं तिथनं दोरी बांधायची, प्रत्येक रोपापाशी काठी रवायची, तार. फळाशिवाय वृक्षाला किंमत नाही. देह नैन बिना, डोळ्याशिवाय देहाला किंमत. रैन चंद्र बिना, चंद्राशिवाय रात्रीला किंमत नाही. जैसे मंदिर दीपविहीना, मंदिर दीपविना.
कोराड्याचं मंदिर दिव्यासाठी आहे का नाही? दिव्यासाठी, हे मंदिर दिव्यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही आमच्या मुलांना सांगितलं, मला आज जाऊन देवा लावलेले दिवे बघा. 2 मंदिरं, एक कोराड्याचं आणि एक पुरंदर तालुक्यात नायगाव नावाचं गाव आहे. तिथं बी सिद्धेश्वरच आहे. त्याही देवाला दिवे जास्त आहेत. मंदिर दीप बिना जैसे पंडित, म्हणून गुरु नानक सांगतात, सुमिरन करले सुमिरन कर मेरे मना बेटी उमर माझा आवाज गेला हो, आजारामध्ये आवाज गेला. अजून 50% फुटलेला नाही. 50% कसा तर फुटला आहे. आजारामध्ये आवाज गेला बरं का सर. पण एक देवाची कृपा बरं का माझ्यावर. आजारामध्ये आवाज गेला, स्मृती गेली नाही. वैशिष्ट्य माझी स्मरणशक्ती आबाधित राहिली, देवाची कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट, माझं स्वरज्ञान गेलं नाही. असो, काय सांगितलं तुका म्हणे, अंतर आहे. संतांचं दुःख कोणतं आहे, संतांचं सुख कोणतं आहे? देवाचं प्रेम. दुःख कोणतं आहे? देवाचा वियोग. म्हणून तुकोबराया सांगतात, करा नारायण. करा नारायण, करा नारायण, करा नारायण. करा नारायण. करा नारायण, करा नारायण. माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना. माझ्या दुःखाची खंडना, माझ्या दुःखाची खंडना. वृद्धिराखा पायापाशी, पायापाशी वृद्धिराखा पायापाशी. वस्ती धरोनी मानसी, वस्ती धरोनी मानसी. वृद्धिराखा पायापाशी, वृद्धिराखा पायापाशी. वस्ती धरुणी मानसी, वस्ती धरुणी मानसी. वृद्धिराखा पायापाशी, वृद्धिराखा पायापाशी. मी चांगला नाही. कार्यकर्ते हुशार आहेत बरं का. त्यांना माहीत आहे, तात्या फुलाचा हार घेत नाही, पण तुळशीचा डावलत. बाबरला गुळ केलं काय? हे बाबर गुळ आहे, बाबर.
तुळशीत हात डावलता येत. आमा अलंकार मुद्रा तुळशीचे हार, तुळशी माळा शोभती कंठी. कमी आहे बरं का, कमी आहेत गुरुजी. 7-8 काढून ठेवल्यात गाडीत. असो. आता दुःख आहे का? आपलं दुःख कोणतं सर? आपलं दुःख कोणतं? आपलं दुःख विषयाचा वियोग. संतांचं दुःख कोणतं? ऐसा कर घर आवेरा, ऐसा कर घर आवे राम. ऐसा कर घर, ऐसा कर घर आवे राम. और ही का नाये तोर राम. और तोर राम. आये ओरई काम. इतने गोते आये खाता. इतने तने गोते काय काम. इतने पोते काये खाता. इतने पोते काये खाता. नेहमी लक्षात ठेवा. काय? रोगाच्या मुळाशी जा. मूळव्याध आहे का नाही? मूळव्याध, मूळव्याधाच्या मुळाशी जा. मी कोणत्याही डॉक्टरला बरं का, मला डायबिटीजला सोडून द्या, पण कोणत्याही डॉक्टरला मी चॅलेंज करतो, मला मूळव्याध होणार नाही, मला मूतखडा होणार, मला कधी संधिवात होणार. त्याच्या मुळाशी जा. मूळव्याध काय आहे हो? शौचाला तुम्ही गेला टॉयलेटला आणि लवकर शौचाला होत नसलं तर समजायचं मूळव्याधाचं निमंत्रण आहे. बऱ्याच लोकांना टॉयलेटला लवकर होत नाही. काही लोक तंबाखू चोळतात, काही लोक बिड्या ओढतात, काही लोक पेपर वाचतात आत जाऊन, काही लोक आत जाऊन गाणं म्हणतात, मेरे सपनों की रानी कब. वो आती नाही. मूळव्याधाच्या मुळाशी जा. मूळव्याधाचं मूळ काय? मूळव्याधाचं मूळ आहे बद्धकोष्ठता. मूतखड्याचं मूळ काय? मूतखड्याचं मूळ आहे शरीरामध्ये पाणी कमी जाणं. मी काय वैद्य नाही, आणि जरी वैद्य असलो तर लोक म्हणतील ह्याला चालता येत नाही ना, आम्हाला औषध सांगायला. रोगाच्या मुळाशी जा, दुःखाच्या मुळाशी जा. मुळाशी दुःख पावायाचे मूळ, दुःख पावयाचे मूळ. दुःख पावयाचे मूळ. दुःख पावयाचे मूळ. राणी टाव नाही ताळ, राणी टाव राणी जाव नाही काळ.
ज्ञानोबर आहे, या दोघांची प्रमाणं देणार आहे, कीर्तन संपवणार आहे. दुःखाचं मूळ काय मानतात तुकोबर आहे? तुकोबर आहे म्हणतात दुःख पावायचे मूळ काय? राहणी ठाव नाही ताळ, राहण्याला संयम नाही. सध्याची माणसं बंगल्यात राहतात पण औषधाला झोपडीत जातात का? काय कारण आहे? राहण्याला ठाव ठिकाणा नाही. केव्हाही खातात, कसंही खातात, कुठलंही खातात, कुणाचंही खातात, कधीही खातात, मापच नाही. एक ओवी आहे ज्ञानोबरांची, षड्रस खापरी वाढिले, बासुंदी पुरीचा स्वयंपाक केला पण वाढला कशात? मडक्याच्या खापरात. आणि ठेवला कुठं? कटिंग पुलाच्या तिकाटण्यावर. कुठे ठेवला? चौकात. आणि म्हणले तात्या तुमच्यासाठी केलंय, तुम्ही काय कर, मी खाईन का? खाईन का? माझं सोडून द्या, तुम्ही खाल का सांगा? खाताय का? उद्या वाढतो चला. आपण खाणार? आता ऐका, आपण खाणार नाही का कोणीच खाणार नाही? ठेवायचा अवकाश कुत्र्यानं. षड्रस खापरी वाढिले, वाढवणी चोहटा, तरी ते सुनियाची उपा केलेलं आहे. आपण कुत्र जैसे पोटा लागी सुने, उघडे झाकले. झालं का? म्हणून चव्हाट्यावर ठेवलेलं अन्न खाणारा कुत्रा आणि रात्री 1:30 वाजता निरेच्या स्टॉपवर बटाटा वाहणारा खाणारा मनुष्य, या दोघांमध्ये काही फरक नाही. फक्त एकाला पॅन्ट घालता येते आणि एकाला घालता येत नाही, बाकी काय फरक नाही. शब्द लक्षात ठेवा. माझं कीर्तन संपलंय. राहणी ठाव, राहण्याला संयम नाही. तुकोबर आहे. ज्ञानोबा काय म्हणतात? मनोनी आयुक्तपण मनाचे, मनाचा असंयमितपणा तेची सारदान दुःखाची. मनाचा असंयमितपणा तुकोबर आहे म्हणतात. राहणी अर्थ एकच आहे. वागण्याला ताळा नाही आणि मनाला लगाम नाही. काय? अर्थ एकच आहे. सध्या लक्षात ठेवा. सध्या काय आहे? डोक्यावर पदर नाही. घेऊ नका, बाकीच्या घेऊ नका. डोक्यावर पदर नाही, घराला उंबरा. डोक्यावर पदर, घराला उंबरा. गावाला वेश. डोक्यावर पदर नाही, घराला उंबरा नाही, गावाला वेश नाही, आणि राहण्याला ताळ नाही. विठ्ठल कोकणात गेलो होतो. कोकणात दाभोळकर नावाचे ग्रस्त, त्यांच्या घरी मुक्काम. 7 दिवस प्रवचन होतं. मी म्हणलं दाभोळकर म्हणजे बहुतेक ब्राह्मण आहे का नाही, आपला आपण सावध राहूया. आम्ही काय ब्राह्मण नव्हतं. 4 दिवस गेले. घर मालक माझ्या शेजारी बसला. तात्या व्यवस्था चांगली आहे का? आहे. काही कमी नाही ना? नाही. वेळेवर अगदी. ते म्हणले आम्ही लय टेन्शन घेतलं होतं. का?
म्हणजे तात्याचा स्वभाव कडक आहे. आम्हाला लय टेन्शन आलं होतं. आणि खरं सांगतो, तुम्ही आमच्या घरात राहताय हे ज्या दिवशी कळालं तेव्हापासून आम्ही खायचं सोडलं. काय खायचं सोडलं मी सांगितलं का तुम्हाला? तरी तुम्हाला कळालं का नाही? गळ्यात माळ असून कळालं का नाही? माझं म्हणणं एवढं बारीक लक्ष नसावं. राणी ठाव नाही म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्हाला दुःख होतंय ते दुःख संपलं पाहिजे. करा नारायणा माझ्या कसं दुःख जाईल? वृत्ती राखा पाया, राखा पाया पाशी. करुणे मानसी वृत्ती करुणे मानसी राखा पाया पाशी. राखा पाया पाशी. राखा पाया पाशी. आपलं दुःख कशानं संपेल? तुकोबाऱ्या सांगतात, माझी वृत्ती तुमच्या पायाजवळ. आता लक्षात ठेवा, सगळा परमार्थ रडण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, सगळा परमार्थ रडण्यासाठी आहे. कबीर महाराज सांगतात, संसार सारा सब सुखी खावे और सोवे, कबीर अखेरा दुखी. दुखिया दास कबीर है खावे और सोवे रोवे. दुखिया दास कबीर है जागे और रोए. हाँ, दुखिया दास कबीर है खावे और सोवे. जागे और रोए. दुखिया दास कबीर है जागे और रोवे. म्हणले मी दुःखी आहे. काय माहीत आहे का, दुःख सुद्धा कळायला पाहिजे हो. दुःखही कळत नाही. गांजा वाढणारी 4 माणसं गाव ओटीत ना आला मारुती देवळात नाही तिकडं मसनात दाखी वैतागले आणि गावाच्या बाहेर गेले. जुनाट मारुतीचं मंदिर होतं. तिथं गांजा मळली आणि चौघांनी ओढली. गांजा ओढली आणि ती चढली. चढल्यावर काय चढलं बरं, रामभाऊ काय बी म्हणा, हे मंदिर चांगलं आहे. तिथं आपल्याला कोणी अडवायला येत. हे मंदिर चांगलं आहे. बाबूराव म्हणला मग काय रोज इथं यायचं. परत शामराव म्हणला बावळ्या हा रोज यायचं पण 2 मैल यायला लागतं गेल्या का? हा मग बबनराव राहिला होता. बबनराव काय म्हणला, एक आयडिया आहे. कोणती? मंदिर गावात नेऊया. ही आयडिया चांगली आहे. मंदिर गावात म्हणले गावात नाही तर उशीर कशाला. लागली सुरुवात. उठा. चौघे उठले आणि चौघांनी मंदिराच्या 4 कोपऱ्याला खंदा दिला. रेटा रेटा न्याट करा न्याट करा. मंदिर हलतं होय. असं मंदिर हल्लं असतं तर आपण मस्जिद नसती का हलवली? मग त्यांच्या बायकांना सांगितलं, तुमचं मालक काय करतात माहीत आहे का? काय रानातलं मंदिर गावात आणायला लागले. जा कुठं आहेत बघायला जा.
चौघांच्याही बायका बघायला गेल्या. हे मंदिर रेटत्यात. बाय म्हणलं काय करावं बाया. चौघींनी पैतानं काढली. सटासट पाठीवर. जसं पाठीवर पैतान बसलं तसं शामराव काय म्हणतो, रामभाऊ विटा हारायला लागल्यात, न्याट करा. हे कुणाचं सांगितलं? कुणाचं? कुणाचं? तुमचं सांगितलं. तुम्हाला डायरेक्ट बोलल्या वाईट वाटलं असतं ना, म्हणून जोडा असा नाही आणायचा, असा आणायचा. कशातून? शालूतून. मार बसत नव्हता का? कळत नव्हता. बोला, कळत नव्हता. ज्ञानोबांची ओवे, दुःख शोकाच्या घाई मारल्याची शेती, हे सांगावया कारण काही. आपल्याला भवदुःखाची जाणीव होत नाही, ती संतांना झाली. म्हणून त्यांनी सांगितलं आमचं दुःख संपवा. कसं संपेल? आमचं चित्त तुमच्या पायाजवळ आणा. माझे चित्त तुझे पाय भवा तारी दातारा चित्त तुझे पायी राही ऐसे काही काही धरोनिया बाही भवा तारी दातारा अजून एक प्रमाण. ठाव देई चित्ता राखे पाया कळ सकळ जीवती अखंडित. ठाव देई चित्ता राखे पाया सकळ जीवती अखंडित. सकळ जीवती अखंडित. करा नारायणा. माझ्या काय केलं पाहिजे? वृत्ती राखा, वस्ती धरोनी. पण ऐका, मागण्यामध्ये दांडगावा नाही पाहिजे ना. काय केलंच पाहिजे नाही. मागण्यामध्ये नम्रता पाहिजे. एखाद्याच्या घरी गेला, बाबूराव मला 5 रुपये पाहिजे, देतोस का नाही? असं नाही म्हणतात. 5 लाख रुपये लागणार आहे. कड्या नडकर बरं का. तुकोबारायला सांगतात, हक्कानं नाही, पाळून या लळा. आमचा लळा पाळा, आता पावावे फळा. भगवान म्हणले संबंध काय?
मी तुमचं ऐकायचं असा संबंध काय? तुकोबाराय म्हणले संबंध आहे. तुका म्हणे दीन त्याचा भारतीयासी दिनांचं दुःख हरणं हे तुमचं काम आहे. म्हणून आता ऐका, शेतीची तक्रार असली कुठे गेलं पाहिजे? महसूल खात्यात, बरोबर आहे ना? अतिक्रमणाची तक्रार असली कुठे गेलं पाहिजे? नगरविकास. चुकतं आहे का? बरोबर आहे. काय भूमापन असू आहे, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. पाण्याची तक्रार असली, आमच्या गावाला पाणी नाही, कुणाकडे गेलं पाहिजे? पाटबंधारे खाते, बरोबर आहे, जलमंत्री, बरोबर आहे ना? अहो म्हणले हा प्रश्न माझ्याकडं का आणलाय तुम्ही? साहेब तुमच्याकडं खातं आहे म्हणून. ज्याच्याकडं पाटबंधारे खातं आहे त्यानं माझा काय संबंध असं म्हणायचं नसतं. मी काय धरणात मुतू का असं म्हणायचं. माझं काय चुकलं का? तुम्ही हसला म्हणून म्हणलं मी. तू का म्हणे दिन, तुमचं ब्रीज काय? त्याचा हरतिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सेवा संपली. आजारी पडल्यापासून जास्त कीर्तन करत नाही, तरी 1.5 तास झाला. 7ला बिना घेतला होता. आजारी पडल्या. एक तर डॉक्टरांचं म्हणणं आहे कीर्तन करूच नका. डॉक्टर काय म्हणले, तुम्ही बेडमधनं उठण्याची शक्यता नव्हती. दीनानाथमध्ये सांगितलं हा पेशंट तुम्हाला मरेपर्यंत असाच सांभाळावं लागेल. आता उठणार त्यांचं वाक्य आहे. आणि चुकून उठला तर ती देवाची कृपा समजा. असल्या वाईट आजारातून उठून उभा राहिलो. पण गंमत काय माहीत आहे का? माझं म्हणणं उभा राहिलो नसतो तर बरं झालं असतं. कारण का उभा राहिलो की जिच्याची खोड अंगात. उभा राहिलो की लागलो कीर्तन करायला. म्हणून जेवढी सेवा झाली तेवढी गोड मानून घ्या. पैशासाठी खडीला येत नाही. अजून 50-55 वर्ष झाली मला सेवा करतो त्याला. 55 वर्षात कोणत्याही गावात पाकिट उघडून बघितलं, आणि जेव्हा उघडून बघितलं तेव्हा घेण्यासाठी नाही बघितलं, परत देण्यासाठी बघितलं. म्हणून झालेली सेवा गोड मानून घ्या. पैसे मागणार नाही. गाडीचे 50,000 आणि ड्रायव्हरचे 10,000. मला 1 नया पैसा सुद्धा नको. विनोदाचा भाग सोडून द्या. टेन्शन आलं नाही ना? बीपी वाढला नाही ना? 10 रुपये सुद्धा देऊ नका. बस. तुकाराम 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 तुकाराम